नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 14 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 14 सप्टेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनांकाची मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचा ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं व्यक्तिमत्व अतिशय सुव्यवस्थित, नेटनेटकं, टापटीप आणि आटोपशीर असतं. यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व हे हसरं असतं. म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची भाषेवरची पकड, बोलण्याची पद्धत, संवाद साधण्याची कला यांच्यामध्ये उत्तम प्रकारची असते. अगदी कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीच्या विषयावरती हे बराच वेळ बोलू शकतात. लहानपणापासूनच चिकित्सक चौकस यांचा स्वभाव असतो. यांच्याकडे प्रश्न बऱ्याच प्रकारचे असतात आणि त्यामुळेच यांच्याकडे ज्ञानाचा भंडार असतो आणि म्हणूनच कुठल्याही व्यक्तीबरोबर अगदी सहजपणे संवाद साधू शकतात. म्हणजेच यांचं व्यक्तिमत्व उत्तम असतं, राहण्याची पद्धत चांगली असते आणि बोलण्याची कलासुद्धा यांना चांगली अवगत असल्या कारणामुळे यांचं व्यक्तिमत्व सदैव लक्षात राहतं, समाजामध्ये हवं असं वाटतं किंवा प्रसिद्ध असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल ती कशी करावी, कशा प्रकारे करावी हे त्यांना चांगलं ठाऊक असतं. माणसाचा जो स्वभाव आहे हा त्यांना चांगल्या प्रकारे अवगत असतो आणि चिकित्सक चौकस असल्या कारणामुळे नेहमी समोरच्या व्यक्तीचं व्यवस्थितपणे निरीक्षण करणं हे त्यांना चांगलं जमतं. एखाद्या व्यक्तीबरोबर किती बोलायचं, कुठे थांबायचं, कसं बोलायचं, कशा प्रकारे हाताळावं, आपला मुद्दा कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीसमोर मांडावा हे यांना अगदी उत्तम प्रकारे जमतं. आपला मुद्दा किंवा एखादा मुद्दा कितीही किचकट असेल, कितीही कंटाळवाणा जरी असेल किंवा कितीही सिरियस असेल, गांभीर्य समजा जरी जास्त असलं तरी आपल्या ओघवत्या वाणींनी समोरच्याला ते पटवून देतात आणि त्यामुळेच हे व्यक्तिमत्व हे कुठल्याही प्रकारचं डील खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. कमिशनचे व्यवहार यांना उत्तम प्रकारे जमतात आणि त्यामुळेच कमिशनचे व्यवहार, पैशाचे व्यवहार, समजावून सांगण्याची कला, टीचिंग फॅकल्टी अशा प्रकारचे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये या व्यक्ती पुढे जातात. म्हणजेच शिक्षकी पेशा असेल, कॉमर्स इंडस्ट्री असेल, बँकिंगचं क्षेत्र असेल, हॉटेलिंगचं क्षेत्र असेल किंवा टुरिझमचं क्षेत्र असेल, ज्या ठिकाणी संवाद साधणे गरजेचं असतं अशा प्रकारच्या सर्व गोष्टीमध्ये किंवा कार्यालयामध्ये सर्व प्रकारच्या डेझिग्नेशनवरती या व्यक्ती अगदी सहजपणे काम करू शकतात. त्यामुळे या व्यक्ती जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकतात. एकंदरीत पाहायचं झालं तर थोडंसं यांच्यामध्ये एक गोष्ट थोडी कमी असते ती म्हणजे शारीरिक क्षमता. यावर खरं तर काम करणं गरजेचं राहील. या ज्या व्यक्ती असतात ते शारीरिक श्रम जास्त करू शकत नाही, कारण जास्त मेहनतीची कामं केली की लवकर थकून जातात, मलूल होतात आणि त्यामुळे बौद्धिक कुठल्याही प्रकारची ते कामं करू शकतात, परंतु शारीरिक श्रम किंवा कष्ट ज्या ठिकाणी आहेत त्या तशा प्रकारची कामं करण्यामध्ये थोडेसे मागे राहतात. या गोष्टीवरती म्हणजे स्वतःच्या फिटनेसवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या एकाच वेळेला बरीचशी कामं करायला जातात. इथे सुद्धा बऱ्याच वेळा त्यांचं चुकतं. खरं तर तुम्ही एका वेळेस एकच कामावरती लक्ष एकाग्र करून ते काम तडीस नेऊन मग बाकीची कामं हळूहळू एका वेळेस एक केली तर जीवनामध्ये या व्यक्ती बराच मोठा पल्ला गाठू शकतात, परंतु प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही. जसं 2 सशांच्या मागे धावलं तर एकही हाती मिळत नाही, तसाच प्रकारे यांच्या म्हणजे सगळ्या प्रकारच्या चांगल्या उत्कृष्ट क्वालिटी असूनसुद्धा बरीच कामं एकदम हाती घेतल्यामुळे एकही काम पूर्ण होत नाही आणि त्यामुळे त्यांना जीवनामध्ये थोडंसं करिअरच्या बाबतीमध्ये त्रासांना तोंड द्यावं लागू शकतं. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र यांचे पैशाची गणितं कधी सहसा चुकत नाही. पैशाच्या बाबतीमध्ये ते अतिशय चोख असतात आणि आपला फायदा कसा करून घ्यायचा किंवा आपल्याला कोणत्या गोष्टी जमवून येऊ शकतात आणि त्या कशा प्रकारे करता यायला हवे यांना ज्यांचं त्यांना उपजत ज्ञान असतं, प्रॅक्टिकल असतात. तसं पाहिलं तरी इमोशनल पण असतात. छोट्या मोठ्या गोष्टींनी त्यांना लवकर रडूसुद्धा येतं किंवा त्रासही होतात. मात्र पैशाच्या बाबतीत तसं या व्यक्ती अगदी काटेकोर असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स किंवा ज्याला आपण डिसिजन पॉवर म्हणतो, निर्णय क्षमता यांची थोडीशी कमी असते. नेहमी हा विचार यांच्या मनात असतो की आपण घेतलेले निर्णय हे चुकता कामा नये आणि त्यामुळेच एखाद्या गोष्टीवरती विचार जास्त करतात आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीत विचार जास्त करता त्यावेळेस तुमच्या बाबतीमध्ये
निगेटिव्ह गोष्ट होण्याची शक्यता जास्त असते किंवा तुम्ही निर्णय घेतानाच चुकू शकता. तर या ठिकाणी सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. निर्णय क्षमता तुमची उत्तम असेल, तर ह्या व्यक्ती जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकतील. फक्त या 2-3 गोष्टी आहेत किंवा गुण आहेत त्याच्यावरती काम केलं, तर ह्या ज्या व्यक्ती आहेत त्या जीवनामध्ये फार पुढे जाऊ शकतात. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत म्हणजे ज्यांचा जन्म 14 सप्टेंबर आहे, त्यांच्यासाठी येणारं संपूर्ण वर्ष जवळ-जवळ एप्रिल 2025 पर्यंतचं जे वर्ष आहे, हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. म्हणजेच तुम्हाला नोकरीच्या किंवा उद्योगधंद्याच्या निरनिराळ्या संधी येतील आणि त्या फलद्रूप सुद्धा होतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी राहील आणि चांगल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक सुद्धा होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर मित्रांनो, हे होतं 14 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.